नमस्कार मैत्रिणींनो, ज्योतिष लिटल वन मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. वयाची 30 आणि 40ची दशक, लग्न झाली, मुलं झाली, संसाराचा गाडा छान चाललाय. पण कधीतरी दुपारी कामे आटोपल्यावर किंवा सकाळी जेव्हा लवकर उठतो त्यावेळी मनात विचार येतो का हो, की माझं करिअर, माझी स्वप्न, माझी ती स्वतःची ओळख कुठेतरी हरवली आहे का? अनेकांना वाटतं की वयाच्या 30व्या किंवा 40व्या वर्षी जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास करणं अशक्य आहे. पण मी म्हणेन हीच तर खरी वेळ आहे. कारण या वयात तुमच्याकडे जी मॅच्युरिटी आणि अनुभव पाहिजे ते 20व्या वर्षाच्या मुलाकडे नसतं. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. घर, मुलं, संसार सांभाळून अत्यंत स्मार्ट वर्क करून कोणतीही परीक्षा कशी क्रॅक करायची याचे 10 पॉवरफुल अँड प्रॅक्टिकल पॉइंट्स आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण अशा परीक्षांबद्दल बोलणार आहोत ज्या घरी बसून तुम्ही देऊ शकता. चला तर मग सुरू करूया. पहिला पॉइंट, वाय क्लिअर करा. ध्येय निश्चित करा. तुमचा वाय म्हणजे का क्लिअर असणे खूप गरजेचं आहे. स्वतःला विचारा की मला ही परीक्षा का द्यायची आहे? घरच्यांना दाखवून देण्यासाठी की स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी? बऱ्याचदा काय होतं, आपण कोणाचं तरी ऐकतो किंवा एखादा व्हिडिओ पाहतो आणि फॉर्म भरून टाकतो. पण जोपर्यंत आतून तीव्र इच्छा नसते तोपर्यंत अभ्यासही होत नाही. जेव्हा तुमचं ध्येय पक्का असतं ना, तेव्हा दुपारी कितीही कडक ऊन असलं किंवा थकवा आलेला असला तरी झोप येत नाही, तर अभ्यासाचं पुस्तक उघडावेसे वाटते. त्यामुळे आजच एका कागदावर लिहा, मला माझ्या मुलांच्यासाठी एक आदर्श आई बनायचं आहे किंवा मला स्वावलंबी बनायचं आहे. आणि तो कागद तुमच्या अभ्यासाच्या जागी चिटकून टाका. दुसरा पॉइंट, मायक्रो पॉकेट टाइमचा वापर. एक गृहिणी म्हणून तुम्हाला अभ्यासासाठी सलग 4 ते 5 तास मिळणे अशक्य आहे, हे आधी मान्य करून घ्या. आपल्याला काय करावे लागेल? आपल्याला वेळेची चोरी करावी लागेल. यालाच मी मायक्रो पॉकेट टाइम असं म्हणते. उदाहरणार्थ सांगते, जेव्हा तुम्ही सकाळी दूध उकळायला ठेवता तेव्हा ते उकळेपर्यंत 4 ते 5 मिनिटे असतात. त्या वेळेत मोबाईलमध्ये एखादा महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न वाचून घ्या. दुपारी जेव्हा तुम्ही भाजी निवडत आहात किंवा पोळी लाटत आहात तेव्हा समोर मोबाईलवर एखादा लेक्चरचा ऑडिओ सुरू ठेवा. कान आणि डोळे कामात व्यस्त असले तरी बुद्धी ती माहिती ग्रहण करत असते. विचार करा, अशा प्रकारे दिवसातून 15-15 मिनिटांचे 5 कप्पे जरी तुम्ही शोधले तर 1.25 तास स्वयंपाकघरातच अभ्यास होऊन जाईल. तिसरा पॉइंट, अर्ली बर्ड किंवा नाईट ओल रणनीती. संसार सांभाळताना घरातली सगळी माणसं जागी असताना शांततेत अभ्यास करणे म्हणजे युद्धावर जाण्यासारखे आहे. कधी सासूबाई हाक मारतील, कधी मिस्टर काहीतरी मागतील, तर कधी मुलं रडतील. यावर एकच उपाय आहे, घराच्या टाइम टेबलपेक्षा स्वतःचे टाइम टेबल वेगळे करा. तुम्हाला 2 पैकी एक पर्याय निवडावा लागेल. पहिला पर्याय अर्ली बर्ड, म्हणजेच घरातील बाकीचे सदस्य उठायच्या आधी किमान 2 तास लवकर उठणे, साधारणपणे 4 ते 5च्या दरम्यान. यावेळेत तुमचे मन एकदम ताजेतवाने असते आणि कठीण विषय लवकर समजतात. जर तुम्हाला सकाळी लवकर उठणे जमत नसेल तर दुसरा पर्याय नाईट ओल, म्हणजे रात्री सगळे झोपल्यानंतर 10 ते 12 अभ्यास करणे. हे 2 ते 3 तास संपूर्ण जगाचे नसून फक्त तुमचे असतील. चौथा पॉइंट, 80/20चा नियम. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला संशोधक किंवा विद्वान बनायचे नाहीये. आपल्याला फक्त परीक्षा पास व्हायचं आहे. बाजारात मिळणारे जाडजूड पुस्तकं पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचत बसणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. इथे काम करतो 80/20चा नियम. कोणत्याही परीक्षेचा इतिहास हा असा असतो की संपूर्ण सिलेबसपैकी फक्त 20% असे महत्त्वाचे मुद्दे असतात ज्यावर परीक्षेचा 80% पेपर सेट केला जातो. मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बाजारातून आणायच्या, त्या चाळायच्या. तुमच्या लक्षात येईल की इतिहास या विषयात
ठराविक चळवळींवरच प्रश्न येतात किंवा गणितात ठराविक प्रकरणावरच प्रश्न विचारले जातात. आधी फक्त आणि फक्त त्याच मुद्द्यांवर पकड मजबूत करा. याला म्हणतात खरे स्मार्ट वर्क. 5वा पॉईंट, मुलांच्या वेळेचे नियोजन आणि नाही म्हणण्याची कला. गृहिणींच्या समोर सर्वात मोठे आव्हान असते मुलांचे. मुलं लहान असतील तर त्यांचा मूड सांभाळत अभ्यास करावा लागतो. जर तुमची मुलं खूप लहान असतील तर ती जेव्हा दुपारी किंवा रात्री झोपतात तो वेळ तुमचा प्राईम स्टडी टाईम असला पाहिजे. त्या वेळेत धुनी भांडी करत बसू नका. ती कामं मुलं जागे असतानाही होऊ शकतात. जर मुलं थोडी मोठी असतील, शाळेत जाणारी असतील तर त्यांना खेळायला किंवा त्यांचा गृहपाठ करायला बसवा आणि स्वतः त्यांच्या बाजूला अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसा. मुलांना ही सवय लागेल की माझी आई अभ्यास करते म्हणजे आपणही शांत बसले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अभ्यास काळात नातेवाईकांचा फोन, गल्लीतल्या गप्पा किंवा TV सिरियल्सना नाही म्हणायला शिका. थोडे दिवस लोक तुम्हाला म्हणतील बदलली आहे, पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल ना तेव्हा तेच लोक तुमचे कौतुक करायला आधी येतील. 6वा पॉईंट, डिजिटल स्टडी आणि स्वतःच्या ऑडिओ नोट्स. आजच्या डिजिटल युगात अभ्यासासाठी नेहमी पेन आणि वही घेऊन बसण्याची गरज नाही. तुमच्या हातातील मोबाईल हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. अभ्यासाच्या पुस्तकातील जे कठीण मुद्दे आहेत किंवा ज्या व्याख्या तुमच्या लक्षात राहत नाहीत त्या पुस्तकातून मोठ्याने वाचा आणि मोबाईलच्या व्हॉइस रेकॉर्डमध्ये स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा. जेव्हा तुम्ही दुपारी कपड्यांच्या घड्या घालत असाल किंवा भांडी घासत असाल किंवा कंटाळा आला असेल तेव्हा तेच रेकॉर्डिंग कानात हेडफोन लावून ऐका. दुसऱ्या कोणाच्या भाषणापेक्षा स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेला अभ्यास मेंदूला खूप लवकर आणि दीर्घकाळ लक्षात राहतो. तसेच बाजारात जाण्याऐवजी ऑनलाईन टेस्ट सिरीज मोबाईलवरच सोडवण्याची सवय ठेवा. 7वा पॉईंट, गिल्ट फ्री माइंडसेट. हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. जेव्हा एखादी गृहिणी अभ्यासाला बसते तेव्हा तिच्या मनात सतत अपराधी भावना चाललेली असते. तिच्या मनात सतत गिल्ट येत असतं. मी मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतेय का? आज जेवायला उशीर झाला तर घरातले काय म्हणतील? मी स्वार्थी तर नाही होत ना? मैत्रिणींनो, हा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी किंवा टाइमपाससाठी वेळ काढत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी कष्ट करत आहात. जेव्हा एक आई शिकते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा ती तिच्या मुलांच्यासाठी जगातील सर्वात मोठी इन्स्पिरेशन बनते. त्यामुळे हा अपराधी भाव सोडा आणि अभिमानाने अभ्यासाला बसा. 8वा पॉईंट, वीकली रिव्हिजन आणि प्रॅक्टिस टेस्ट. बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की ताई, आम्ही वाचतो तर खूप, पण 4 दिवसांनी मागचं सगळं विसरून जातं. हे अगदी स्वाभाविक आहे, कारण वय वाढतं तशी आणि जबाबदाऱ्या असल्यामुळे गोष्टी विसरायला होतात. यावर रामबाण उपाय म्हणजे रिव्हिजन. सोमवार ते शुक्रवार तुम्ही जे काही नवीन वाचाल त्याची शनिवारी आणि रविवारी फक्त रिव्हिजन करा. आठवड्यातून किमान एक जुनी प्रश्नपत्रिका किंवा ऑनलाईन मार्क टेस्ट सोडवा. टाइम लावून टेस्ट सोडवल्यामुळे आपल्याला समजते की आपले कोणते प्रश्न चुकतायत आणि वेळेचे नियोजन कसे करायचे. न शिकता परीक्षा देणे म्हणजेच बिना तयारीचं युद्धावर जाण्यासारखं आहे. 9वा पॉईंट, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुम्ही या घराचा मुख्य कणा आहात. जर तुम्ही आजारी पडलात तर अख्खं घर विस्कळीत होतं आणि तुमचा अभ्यासही थांबतो. यामुळे अभ्यासाच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीची किमान 6 ते 7 तासांची गाढ झोप अत्यंत आवश्यक आहे. तरच तुमचा मेंदू दुसऱ्या दिवशी नवीन माहिती लक्षात ठेवू शकेल. जेवणामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश करा आणि दिवसभरात भरपूर पाणी प्या. जेव्हा खूप थकवा किंवा ताण वाटेल
तेव्हा 5 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा किंवा तुमच्या आवडीचे गाणी ऐका. मन प्रसन्न असेल तर 2 तासाचा अभ्यास 1 तासात होतो. 10वं पॉईंट, कन्सिस्टन्सी. सर्वात शेवटचा पण महत्वाचा पॉईंट म्हणजे कन्सिस्टन्सी, म्हणजेच सातत्य. स्पर्धा परीक्षेत तो जिंकत नाही जो एका दिवशी 10 तास अभ्यास करतो आणि पुढचे 4 दिवस पुस्तकाला हात पण लावत नाही, तर तो जिंकतो जो रोज न चुकता फक्त 2 तास अभ्यास करतो. गृहिणींच्या आयुष्यात रोज नवनवीन आव्हाने येत असतात. कधी अचानक पाहुणे येतात, कधी मुलं आजारी पडतात, तर कधी सणवार असतात. अशा दिवशी कदाचित तुम्हाला 2 तास मिळणार नाहीत. हरकत नाही, त्या दिवशी फक्त 15 मिनिटे काढा. एखादा छोटासा उतारा वाचा किंवा जुनी रिव्हिजन करा, पण अभ्यासाची साखळी तुटू देऊ नका. हे रोजचे छोटे छोटे प्रयत्नच तुम्हाला एक दिवस तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील. आता तुम्ही म्हणाल, ताई हे सगळं ठीक आहे, पण घरातली कामं संपत नाहीत, मग वेळ कसा काढायचा? तर यासाठी काही सोप्या ट्रिक. पहिली, ॲडव्हान्स मील प्रिपरेशन. आठवड्याची भाजी विकेंडलाच निवडून साफ करून डब्यात भरून ठेवा. वाटण घाटण आधीच करून फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून स्वयंपाकाचा अर्धा वेळ वाचेल. दुसरी, कामं वाटून घ्या. घरातल्या सदस्यांची पतीची मदत घ्यायला लाजू नका. मुलांना स्वतःची छोटी मोठी कामं स्वतः करायची सवय लावा. तिसरी, कमी पसारा. घरात जेवढ्या वस्तू कमी तेवढा पसारा कमी आणि तेवढाच वेळ साफसफाईतही कमी जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो? वयाच्या 30 ते 40 दरम्यान तुमच्यासाठी अनेक उत्तम संधी आहेत. MPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. यामध्ये तुम्ही PSI, STI, ASO किंवा क्लार्क पदासाठी परीक्षा देऊ शकता. याची वयोमर्यादा 38 ते 43 वर्षापर्यंत असते. तुम्ही ही परीक्षा घरबसल्या अभ्यास करून पण देऊ शकता. दुसरी म्हणजे जिल्हा परिषद आणि तलाठी भरती. बाकीच्या परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेची वयोमर्यादेत उत्तम सवलत असते आणि सिलेबस पण मर्यादित असतो. तिसरी म्हणजे बँकिंग परीक्षा. तुम्ही यामध्ये क्लर्क किंवा PO पदांसाठी परीक्षा देऊ शकता. साधारण 30 ते 35 वर्ष याची वयोमर्यादा असते. चौथी, शिक्षक भरती. जर तुमचं BEd किंवा DEd झालं असेल तर वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तुम्ही या परीक्षा देऊ शकता आणि शिक्षक बनू शकता. पाचवी म्हणजे YCMOU मुक्त विद्यापीठ. जर तुमचं शिक्षण अपूर्ण असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून घरबसल्या पदवी पूर्ण करून तुम्ही पुढील स्पर्धा परीक्षांना पात्र होऊ शकता. मैत्रिणींनो, इतिहास साक्षी आहे, जेव्हा एखादी स्त्री काही बनायचं ठरवते ना, काही करायचं ठरवते ना, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तिला मदत करायला उभं राहतं. वय हे फक्त एक नंबर आहे. आजच एक पाऊल उचला, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करायचा विचार करत आहात, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर गृहिणी मैत्रिणींच्या सोबत शेअर करा आणि तुमच्या या हक्काच्या ज्योतिष लिटल वर्ल्ड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वप्न पाहत राहा. धन्यवाद.